महापालिकेच्या आता काही वेगळ्या पद्धतीने काय असेल का? हो. जिल्ह्यामध्ये पाय ठेवणे कारण त्यांच्या अपेक्षित त्यांना यश मिळालं नाही असं उत्तम जानकर दावा. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मी लायक माणसाच्या प्रश्नाला उत्तर देतो. त्यांनी अजून एक दावा केलाय, जयकुमार गुरांची या निवडणुकीत 300 कोटी गेले, जिल्हा परिषदेला 600 कोटी घेऊन यावे. अरे काय आता मला हे काम कर म्हणा, सगळ्या निवडणुकात तू लढ आणि 300तले मला 50च दे, बाकी तुझं तू घेऊन जा. हो, महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण सोबळाचा नारा दिलेला. या अपयशानंतर की काय हे अपयश आलंच नाही बाबा मला. कोणी सांगितलं अपयश आले? अपेक्षित यश. अपेक्षित यशानंतर काय? अपयश नाही. भारतीय जनता पक्ष आजही 1 नंबरला आहे. मी सांगितलं ना, सगळ्यांची नगरसेवकांची बेरीज केली तरी भारतीय जनता पक्षाजवळ पोचत नाही. या अपेक्षित यशानंतर पण सोबळावरतीच महापालिका लढवणार. अपेक्षित यश मिळवण्यासाठी मी आपल्याला सांगतो की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व एकदम कमी होतं त्या ठिकाणी ही लढाई आम्ही लढलेलो आहे आणि त्या ठिकाणी लढाई लढून आम्ही हे यश मिळवलेलं आहे. इथं भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा पक्षच नाही आहे. मी आपल्याला एक सांगतो, युती ही सन्मानानं होत असते. युती सन्मानानं होत असते आणि खूप छोट्या माणसाने बोललेल्या प्रश्नाला उत्तर मी देणार नाही, पण मी एवढंच सांगेन की भारतीय जनता पक्ष कुणापुढे झुकत नाही. तो जनतेपुढे झुकतो. जनतेपुढे झुकतो. बाकी कुणापुढे भारतीय जनता पक्ष झुकत नाही. राज्यामध्ये